मी अश्विनी, लाईफस्टाईल विथ अश्विनी भांदुर्गे ह्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं खूप 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 स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात झालेली आहे. पाऊस परत चालू झालेला आहे. 2 दिवस बेळगावला आणि परत पाऊसाने जोर धरलेला आहे. असं म्हटलं जातं की आमच्या इकडं मंगाईची जत्रा होते वडगावला आणि त्या टायमाला पाऊस असतोच आणि तसंच आहे. दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी पण जत्रा आहे आणि पावसाने सुरुवात केलेली आहे आणि पाऊस खरंच खूप आहे. सकाळपासून पण आहे. काल जरासा तर थांबला होता, खरं आज नाही. आज पाऊस खूप आहे आणि आज आहे दीप अमावस्या. आता पूजा माझी थोडी आवरली आणि अजून मला दिवे वगैरे लावून घ्यायचे आहेत घरामध्ये. त्याच्या आधी म्हटलं ह्या सगळ्यांना कॉलेजला आणि नाश्ता वगैरे करून पाठवले आणि आता त्याच्यानंतर मी आता पूजा वगैरे करून घेते. म्हणजे थोडी करायची आहे अजून सगळी पूजा. चला तर मग. फुलं आणायला गेले होते. फुलाच्या इथं तर इतकी गर्दी आहे ना. आता श्रावण चालू होतं आहे आणि फुलांचा खूप फुलांना डिमांड असतात आणि आता फुलं घेऊन आले मी. आता फुलं आणले आणि लिंबू मिरची वगैरे सगळं आणले. आता ते सगळं पूजा वगैरे करून घ्यायचे. फुलं आणले. आमच्या इथं एकटी फुलं इतकं छान फुलं देतात आणि आज जर असं फुलं महाग आहेत म्हणायला लागले आणि थोडी थोडीच फुलं दिलीत. ही फुलं घेऊन आले, सगळे मिक्स फुलं घेऊन आले मी आणि फ्रेश फुलं मिळालीत आज मला. आता पहिला आवरून घेते, देवाचं दिवे वगैरे सगळं लावून घेते. आज दीप अमावस्या आहे. दिव्याचा उजेड जसं सगळ्यांच्या जीवनात एकदम रोषणाई घेऊन येऊ दे, सगळ्यांच्या जीवनात असं प्रकाशमय करू दे. जसं दिवा आमच्या देवघरात कायम जळत असतो, तसंच प्रकाश सगळ्यांच्या जीवनात राहू दे आणि सगळ्यांच्या जीवनात सुख समृद्धी येऊ दे. हीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना, स्वामीचरणी प्रार्थना. सगळ्या दिव्यांच्या मध्ये वाती घालून घ्यायला लागले. जितके दिवे आहेत तितकं तुम्ही घरातले लावू शकता. असे काही नाही 5 लावा, 2 लावा, समया लावा. जितके तुमच्या घरामध्ये दिवे आहेत लावा. आज ना कणकीचे दिवे पण करून लहान मुलांना ऑप्शन करतात. म्हणजे लहान मुलांना ओवाळतात. ज्यांच्या घरात लहान मुलं आहेत त्यांना हे असे कणकीचे दिवे करून ओवाळतात. म्हणजे ऑप्शन करतात त्यांचे कणकीचे 5 दिवे, 11 दिवे, 21 दिवे आपले कणकीचे करून ओवाळतात. लहान मुलं ज्यांच्या घरी आहे त्यांच्या घरी. आता आमची तर मुलं मोठी झालीत आणि खरं प्रथा आहे. दीप अमावस्या म्हटली जाते आणि आज गटारी अमावस्या असं पण म्हणतात. जितके आपल्या घरात दिवे आहेत, समया दिवे लावू शकता. हा दिवा ना मी गेल्या वर्षीच घेतले. हा चांदीचा दिवा आहे. ह्या दिव्याला ह्याचं नाव काय म्हणतात मी विसरले. खरं हा मी गेल्या वर्षी घेतले होते. इतका सुंदर मला मिळाला होता आणि इतका मोठा म्हणजे एकदमच मी मोठा साईजचा घेतला. ह्याच्यात 2-3 साईज होते. खरं मी हा छोटासाच होता, त्याच्यापेक्षा मिडियम, आणि हा 3rd नंबरचा होता आणि ह्याच्यापेक्षा मोठा होता. खरं मी हा साईजचा घेतले आणि खूप मला म्हणजे आवडतोय हा दिवा आणि मी अशा वेळेला हा दिवा लावते. हे बघू शकता, खूप सुंदर आहे, दिसतंय ना. खूप सुंदर असा आहे चांदीचा. मी गेल्या वर्षीच घेतला. सगळ्या दिव्यांना हळदी कुंकू लावून घेते. दिव्यांची पूजा करून घ्यायचं. दिवे खालीच मी तयार करून घेतले. तेल वाती वगैरे सगळं घालून घेतलं आणि वरती मग नंतर जसं पाहिजे तसं मी ठेवून घेत होते आणि फुलं वगैरे पण घालून घ्यायची होती. आता उद्या जून गुरुवार आणि श्रावण चालू होणार आहे. बघता बघता सण येतात, समजतच नाही कसा श्रावण संपला ते पण कळत नाही. गुरुवारी श्रावण चालू होणार, शुक्रवारी परत आमची पूजा, म्हणजे श्रावणाचे शुक्रवार चालू असतात. आता पूर्ण महिना कसा जाईल कळत नाही. आज दीप अमावस्या आहे तर म्हटलं छान अशी घरात पूजा वगैरे आवरून घेऊन सगळी दिवे वगैरे लावून घेऊया. कोणी कोणी दीप अमावस्येची पूजा संध्याकाळी करतात. आम्ही सकाळपासूनच दिवे लावतो. सकाळ संध्याकाळ दोन्ही टाईम पण घरात दिवे लावून पूजा करून घेतो. देवाला अगरबत्ती कापूर वगैरे पण लावून घेतले आणि अशी आजची पूजा झालेली आहे माझी. हे बघू शकता.
दिवे वगैरे लावून घेतले स्वामींच्या पुढे आणि अशी पूजा केली आज. हे बघा अशी झाली पूजा आजची. आणि हा दिवा कामाक्षी दिवा, कामाक्षी दिवा म्हणतात त्याला. मी नाव विसरत होते त्याचं. कामाक्षी दिवा म्हणतात. मी कामाक्षी दिवा गेल्या वर्षी घेतली. अशी पूजा केली सुंदर अशी. आता नैवेद्याचं करायचंय सगळं. बघूया काय करायचं. दर अमावस्येला सगळे गाड्या वगैरे धुतात, लिंबू मिरची वगैरे बांधतात. मी सकाळी गाड्या वगैरे धुवून घेतले. खरं मी लिंबू मिरची कधी बांधत नाही. खरं चौकटीला बांधते, त्याच्यासाठीच मग मी लिंबू मिरची घेऊन आली होती. आणि बाहेर चौकटीलाच बांधण्यासाठी मी खुर्चीवर चढून लिंबू मिरची बांधत होते. हे लवकर मी काय झालं, मला आज मार्केटमधनं मी लेट घेऊन आले. जर लवकर आणले असते, आदल्या दिवशीच आणले असते, तर सकाळी मिस्टरच हे सगळं करतात. खरं मी आदल्या दिवशी मला जायला मिळालं नाही बाहेर, म्हणून मी सकाळीच पूजा आवरल्यानंतर बाहेर गेले फुलं आणि हे लिंबू मिरची वगैरे आणायला. म्हणून म्हटलं आज मीच सगळं करून घ्यायचं, म्हणून वरती चढले होते. खुर्ची घेऊन चढावं लागतं. त्याच्यानंतर लिंबू मिरची वगैरे बांधून घेतली. आणि आज नैवेद्यासाठी शेवयाची खीर केली. सकाळी भाकरी भाजी केली होती आणि आता फक्त डाळ भात आणि शेवयाची खीर असं म्हणून साधाच नैवेद्य आज अमावस्याच्या निमित्तानं असं केले. परत आता उद्यापासून चालूच आहे श्रावण चालू म्हटलं तर आता सण चालू. आणि आता पहिला शुक्रवार देखील येतो, तेव्हा मग काही तर वेगळं करायचं. मग आज फक्त शेवयाची खीर करून घेतली. आता साधाच नैवेद्य पहिला म्हटलं देवाला दाखवून घ्यायचा. दही भात शेवयाची खीर नैवेद्य दाखवून घेतलं की म्हणजे मोकळं होते सगळं. म्हणून मी पहिला नैवेद्य वगैरे आज काढून नैवेद्य दाखवून घेतले आणि 2 मिनटं ठेवले आणि देवापुढं नमस्कार करून घेतला. तर फ्रेंड्स, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा. परत भेटते नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची आणि तुमच्या परिवाराची काळजी घ्या. बाय.